पुढे बातमी महत्वाची आहे, सविस्तर बघूयात. मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला असला तरी खाते वाटपावरून महायुतीमधील धुसफूस ही सुरूच आहे. त्यातच आता फडणवीसांकडील गृह खातं मागणाऱ्या शिंदेंनी आपला मोर्चा अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडे वळवलाय. त्यामुळे दादांचं टेन्शन मात्र वाढलंय. त्यामुळे अर्थ खातं वाचवण्यासाठी दादांनी फिल्डिंग लावली आहे. मात्र ही फिल्डिंग नेमकी कशी, त्यावरचा हा सविस्तर रिपोर्ट. शिंदेंची डिमांड, तिजोरीवर हवी कमांड. शिंदेंनी वाढवलं दादांचं टेन्शन. अर्थ खात्यासाठी दादांची धडपड. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेली रस्सीखेच अखेर मिटली आणि देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. मात्र भाजप गृह खातं सोडायला तयार नसल्यानं शिंदेंनी अजित पवारांकडे असलेल्या अर्थ आणि भाजपकडे असलेल्या महसूल खात्याची डिमांड केल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळेच अजित पवारांनी अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत तळ ठोकला होता. मात्र दिल्लीत अमित शहांची भेट न झाल्यानं अजित पवारांना रिकाम्या हातानं माघारी परतावं लागलं. मात्र अजित पवारांच्या भाजपकडे कोणत्या मागण्या आहेत पाहूया. आपल्याकडील अर्थ खातं कायम ठेवण्याची मागणी, शिंदे गटाइतकीच मंत्रिपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी, आपल्या पक्षाला महत्वाची खाती मिळावीत यासाठी दादांचा आग्रह, शिंदे गटापेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला असल्यानं खातेवाटपात झुकतं माप देण्याची मागणी, राजभवनावर सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी अमित शहांच्या भेटीसाठी गेल्याचं वृत्त फेटाळलं. एक खुलासा करू इच्छितो की मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिल्लीला गेलो होतो. मी कुणाला भेटायला गेलो नव्हतो. तुम्ही मस्त चॅनलवाल्यांनी दादाला आज भेट नाकारली, उद्या भेट नाकारली. मी भेटायलाच गेलो नव्हतो तर भेट नाकारायचा प्रश्न येतो कुठं? अमित शहांसोबत बैठक न झाल्यानं अजित पवारांच्या मागण्या शिंदे आणि फडणवीस मान्य करणार का, याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.